नमस्कार. अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयात 51 महाराष्ट्र बटालियन एनसीसी छत्रपती संभाजीनगर अंतर्गत संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिर 211 चे आयोजन करण्यात आले आहे. 29 मे ते 7 जून 2026 या कालावधीत चालणाऱ्या या 10 दिवसीय शिबिराचा 7वा दिवस विविध उत्साहवर्धक आणि ज्ञानवर्धक उपक्रमाने संपन्न होत आहे. एकता आणि अनुशासन या एनसीसीच्या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत कॅडेट्स दिवसभरातील सर्व सत्रांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत असताना पाहायला मिळाले. 7व्या दिवसाच्या मुख्य घडामोडी आणि उपक्रम खालीलप्रमाणे. पहाटेचे प्रशिक्षण. कॅडेटच्या दिवसभराची सुरुवात पहाटे 5:50 मैदानावर शारीरिक प्रशिक्षणाने झाली. यामध्ये कॅडेट्सचा स्टॅमिना आणि तंदुरुस्ती वाढवण्यासाठी धावणे, विविध प्रकारचे व्यायाम आणि योगासने करून घेण्यात आली. रायफल फायरिंग सराव. सकाळी अंदाजे 6:55 कॅडेट्ससाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे 22 रायफल फायरिंगचे सत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये कॅडेट्सला रायफल हाताळणी, नेमबाजीचे तंत्र आणि सुरक्षेच्या नियमांचे थेट प्रशिक्षण देण्यात आले. कडक संचलनाचा सराव. 9:15 सुमारास कॅडेटच्या कडक शिस्तीत संचलनाचा सराव पार पडला. यामध्ये कॅडेटचा ताळमेळ, चालण्याची पद्धत, कमांड्सवर असणारे नियंत्रण सुधारण्यावर भर देण्यात आला. बौद्धिक वर्ग आणि व्यवस्थापन. दुपारच्या सत्रापूर्वी कॅडेटसाठी बौद्धिक वर्ग घेण्यात आले, ज्यामध्ये त्यांना सैनिकी इतिहास, नेतृत्व गुण आणि आपत्ती व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. याच दरम्यान शिबिराच्या अंतर्गत व्यवस्थेसाठी परचेस कमिटीची बैठक आणि इतर प्रशासकीय बाबींचा आढावा घेण्यात आला. 7व्या दिवसाच्या सर्व सत्रांची यशस्वी वाटचाल शिस्तबद्ध पद्धतीने चालू असून या संपूर्ण शिबिरादरम्यान कॅडेट्सच्या आरोग्याची काळजी घेत पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. 51 महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या लष्करी अधिकारी, पीआय स्टाफ आणि संबंधित प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि यशस्वीरित्या पुढे सुरू आहे. चेंज पोजीशन। फिर एक बार ओके। हाँ, फटाफट अब जो है ना सिंगल लाइन में आ जाओ, इधर मुंह करके नंबर मोबाइल लगाओ तेज मारो। नहीं सही. 51 महाराष्ट्र बटालियन एनसीसी छत्रपती संभाजीनगर अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिराची यशस्वी घोडदौड सुरू असून 29 मे ते 7 जून 2026 या कालावधीत चालणाऱ्या या भव्य शिबिरामध्ये जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट्स अत्यंत उत्साहाने व शिस्तीने भाग घेत आहेत. शिबिराच्या 7व्या दिवशी म्हणजेच 4 जून 2026 रोजी परेड स्टेटस अधिकृतपणे सायंकाळी जाहीर करण्यात येत आहे. मात्र
प्राप्त माहितीनुसार या शिबिरात एकूण 375 कॅडेट्स आणि 5 ANO सक्रियपणे कार्यरत आहेत. यात प्रामुख्याने शासकीय आणि FSFS या दोन्ही प्रवर्गातील कॅडेट्सचा समावेश आहे. शिबिरांची एकूण संख्या 380 वर पोहोचली आहे. या प्रशिक्षण शिबिरादरम्यान कॅडेट्सना सैनिकी प्रशिक्षण, शारीरिक कसरत, शस्त्र हाताळणी, नकाशा वाचन आणि नेतृत्व गुणाचे धडे दिले जात आहेत. बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल B. सुनील रेड्डी यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण शिबिर शिस्तबद्ध पद्धतीने पार होत असून ट्रेनिंग JCO सुभेदार मेजर आणि बटालियन हवालदार मेजर यांच्या उपस्थितीत दैनंदिन प्रशिक्षणाचे नियोजन केले जात आहे. तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती, शिस्त आणि एकात्मतेची भावना निर्माण करण्यात या शिबिराची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत असल्याचे बटालियन प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. 7 जून रोजी या 10 दिवसीय शिबिराचा समारोप होईल. बटालियन कमांडिंग ऑफिसर कर्नल B. सुनील रेड्डी यांनी सांगितले. धन्यवाद.
हाँ